जय भारत जय संविधान. मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव एस.बी. चौधरी माध्यमिक विद्यालय चांगदेव येथील जे मुख्याध्यापक आहेत एच.एम. विजय श्रीराम चौधरी यांना एक चांगल्या प्रकारचा ज्ञानवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि अतिशय सोज्वळ, मनमिळावू आणि एक साधंसुधं व्यक्तिमत्व सरांचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सर, आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. नमस्कार. एक चांगल्या प्रकारचा भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे सर. आणि आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाव आपल्याला मिळते सर. याच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहे, काय सांगा? मला याआधी दादोजी कोंडदेव आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, त्यानंतर समता परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे. असे जवळपास आज तागायत मला 13 ते 14 पुरस्कार मिळालेले आहेत. सर, एक महत्त्वाचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो की हा जो राज्यस्तरीय ज्ञानवंत मुख्याध्यापक पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे, याचं वितरण आणि स्वरूप काय होतं, काय सांगाल? याचं वितरण जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी करण्यात आलं, अल्पबचत भवनला. तर त्यामध्ये एक मेडल, त्याचबरोबर ट्रॉफी आणि प्रमाणपत्र अशा प्रकारचं त्याचं स्वरूप होतं. असं स्वरूप. बरं सर, एक महत्त्वाचं की हा जो राज्यस्तरीय पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि आपल्यावरती आपला एक चांगला एक प्रकारचा आपल्या माध्यमिक हायस्कूलचा एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे. आजूबाजूच्या ग्रामीण भागातील विशेषतः विद्यार्थी या ठिकाणी ज्ञान घेण्यासाठी येतात. तर हा जो पुरस्कार आहे, या पुरस्कारासाठी निवड कशी झाली सर, काय सांगा? याची त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि त्यामध्ये गोपनीय चौकशी केली आणि त्या माध्यमातून त्यांनी माझं नाव पुढे केलं मला पाहिजे. म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपली निवड झाली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो. बरं सर, हा जो भारदस्त पुरस्कार ज्ञानवंत मुख्याध्यापक पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे, तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपल्या फ्युचरमध्ये म्हणजे भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे, माणूस काय राहणार आहे, काय सांगा? मी येत्या 28 तारखेला रिटायर होतो आहे, पण भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे जे मला करणं शक्य आहे ते ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता करण्याचा प्रयत्न करेल. मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. याच ठिकाणी उपशिक्षक म्हणून नोकरी केली आणि गेल्या 3-4 महिन्यांपासून 3-4 वर्षांपासून मी शाळेचा मुख्याध्यापक आहे. तर ज्या ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना त्या सुप्त गुणांना वाव देणे गरजेचं होतं त्या ठिकाणी मी सातत्याने प्रयत्न केलेले दिसून आले. सर, विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट असं नातं असतं आणि शिक्षक हा समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतो. आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारचा राज्यस्तरीय ज्ञानवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आपला एक चांगल्या प्रकारचा नावलौकिक आहे. आपले सर्व गुण हे वाखाणण्यासारखे आहेत. तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता सर, आपण काय सांगाल? केवळ विद्यार्थी हा 5 ते 6 तास शाळेमध्ये असतो, तर त्या अनुषंगाने केवळ चांगल्या वाईट परिणामांना शिक्षकांनाच जबाबदार न धरता आपणही थोडी जबाबदारी घेतली आणि विद्यार्थी बाहेर काय करतो हे जर शिक्षकांच्या लक्षात आणून दिलं प्रत्येक पालकाने, तर विद्यार्थी त्याला अंकुश त्याच्यावरती ठेवू शकतात आणि होणाऱ्या चांगल्या वाईट परिणामांना त्या ठिकाणी प्रकर्षाने ते आळा घालू शकतात. सर, एक चांगल्या प्रकारचा पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून आपल्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. संस्थेने त्यांचे जे काही निकष असतात त्या निकषाच्या अधीन राहून आपली निवड केलेली असावी. सर, हा जो पुरस्कार आणि एक महत्त्वाचं की डॉक्टर B.R. आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष कसा, असा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये बदल घडण्याचं, जगामध्ये बदल घडण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे. आणि आपल्याला आपण एक चांगल्या ज्ञानाचे एक चांगल्या एस.बी. हायस्कूल या ठिकाणी एक एच.एम. पदावरती कार्यरत आहात आणि एक चांगल्या प्रकारचं सेवा देण्याचं काम आपलं चालू आहे, अविरतपणे चालू आहे. तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांना मेसेज काय द्या, यांना आव्हान काय कराल, काय सांगाल? हा पुरस्कार माझा एकटेचा नसून मी ज्या ज्या वेळेला माझ्या सहकाऱ्यांना हाक दिली, सर्व माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यामुळे मला हे यश संपादन करता आलं आणि खऱ्या अर्थाने ही त्यांचीच मेहनत आहे आणि त्यामुळे मी आज चांगल्या प्रकारे सन्मानाने या ठिकाणी
मिळवू शकलो आणि मला सन्मान प्राप्त होऊ शकला. तर याही भविष्यामध्ये पुढे असंच एकजुटीने काम करून, हे टीमवर्क आहे आणि त्यामुळे सर्वांनी एकोप्याने राहून या शाळेची प्रगती कशी होईल हा सर्वांच्या डोळ्यासमोर विषय असावा. सर, आपण एक चांगल्या प्रकारे या पुरस्काराच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची भविष्यामध्ये मजल मारलेली आहे आणि आपण काही महिन्यातच रिटायरमेंट होणार आहात. त्याच्या आधी आपण एक चांगल्या प्रकारची सेवा, अविरतपणे सेवा दिलेली आहे. विद्यार्थ्यांचे जे काही सुप्त कलागुण आहेत त्यांना वाव मिळालेला आहे. चांगल्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतले गेलेले, चांगल्या प्रकारचे उपक्रम आपण राबवलेले आहेत. तर या पुरस्कारचा हा जो भारदस्त पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे, एक स्टेट लेवलचा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे, याचं श्रेय आपण कोणाला द्याल, काय सांगा सर? याचं श्रेय मी सर्व माझ्या टीमला देईल, माझ्या सहकार्यांना देईल. त्यांच्यामुळेच मी सर्व जे काही गोष्टी करू शकलो तर त्यांच्यामुळेच करू शकलो आणि हे सर्व श्रेय मी त्यांनाच देणार. म्हणजे हा पुरस्कार आपला नसून केवळ कोकणाचा असावा? हा माझ्या सहकाऱ्यांचाच पुरस्कार आहे, माझ्या विद्यार्थ्यांचा आहे. सर, हे होते एक SB हायस्कूल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय श्रीराम चौधरी आणि त्यांना एक चांगल्या प्रकारचा राज्यस्तरीय पुरस्काराने ज्ञानवंत मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारचा स्टेट लेवलचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्काराच्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून इत्थंभूत माहिती आपण जाणून घेतलेली आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमन असावी, उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमन असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरटेचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी सरांनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुनश्च आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे, त्या आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.